सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. आणि सो सॉरी मी ब्रश करता करताच ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला बघायचं आहे का मॉर्निंग तर एवढी सुंदर वाटत आहे ना. तर आज आम्ही निघालेलो आहोत जरा बाहेर, कारण की मी आज पटपट आवरले, कारण की आज मला जरा जायचं होतं बाहेर. ह्यांनी म्हणले की आज जरा फिरून वगैरे येऊया. मग मला खूप जास्त छान वाटलं. जेव्हा पण ह्यांनी मला फिरायला घेऊन जाते आणि माझ्यासोबत टाईम स्पेंड करतात ना, ते टाईम खूप छान असतो. आणि मग आम्ही पहिल्यांदा टंकी फुल केली, कारण की टंकी फुल करणं खूप गरजेचं आहे. मग आम्ही सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर आम्ही तिथं ट्राय केलं आहे पिझ्झा हट. मी तर व्हेरी फर्स्ट टाईम पिझ्झा हटमध्ये गेले. मी डॉमिनोजमध्ये गेले आहे आणि ह्यांनी कोल्हापूरला ट्राय केले होते, पण सोलापूरच्या ह्याला फर्स्ट टाईम गेले होते. आम्ही दोघं सोबत गेलो होतो. त्यानंतर आम्ही आलो. तुम्हाला सांगते, मी एंट्री केली एवढी छान प्रकारे ना. इथलं सेटअप, इथलं डेकोरेशन वगैरे सगळं होतं. ह्यांनी ऑर्डर पण केले. टोटल बिल आमचं आलं सांगू शकत नाही मी, पण आलं बऱ्यापैकी. त्यानंतर आम्ही बसलो होतो. मग आम्ही वेट करत होतो. मी ह्यांना म्हणले की बघा ना, लिटरली कोणीच नाही आहे. मग ह्यांनी म्हणले चला येतो, तुम्ही स्वागत करतो. मग ह्यांनी माझं एकदम क्यूट जेक्शरमध्ये माझं स्वागत केलेलं आहे. आणि खरंच सांगेल, ह्यांनी मला म्हणले तेव्हा मी इग्नोर केले. आमचा ऑर्डर पण आला फायनली पिझ्झा. थोडंसं असं वेगळंच मला तर टेस्ट लागत होतं. ह्यांनी म्हणले छान, पण मला ना असं थोडंसं वाटत होतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की चीज फूल वगैरे ठीक आहे, पण हे खूप जास्त जाड आणि ब्रेड आणि वेगळंच लागत होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, की इथं कोणीच नव्हतं. तुम्ही बघा, या पिझ्झा हटमध्ये कोणीच नाही आहे, कोणीच आमच्याशिवाय ना कोणीच नाही आहे. मे बी हे कोणीतरी काय म्हणते त्याला, ते होम डिलेवरी करतात, ते झेप्टो किंवा झोमॅटो वगैरे करत असतील, पण कोणीच नव्हतं. काय माहिती नाही, एकसुद्धा कस्टमर नव्हते ह्या पिझ्झा हटमध्ये. आणि त्यानंतर ह्यांनी पिझ्झा खात होते. आणि बघा, सॉसवर पिझ्झा खालेत का पिझ्झावर सॉस केलेत काय माहिती. ह्यांना आवडतेत म्हणले ह्यांनी. मी खाल्ले आणि मला खरंच असं वाटलं की जरा जास्तच जाड लेअर आहे, डॉमिनोची जरा थीन असते म्हणून. मग ह्यांना म्हणले मी की हे तुम्ही खावा, मी 2 पीस खाते म्हणून. आणि म्हणजे असं मला वाटत होतं की छान आहे छान आहे, पण थोडंसं असं विचार करायला गेलं ना की जरा जाड लेअर आहे. आणि स्पाईस जे फ्लेवर्स आहेत ना, ते थोडेसे कमी वाटले मला. पण तुम्ही एकदा ट्राय करा. त्यानंतर मला काही खास रिव्ह्यू नाही वाटला. खरंच मी नाही सॅटिस्फाईड झाले पिझ्झा हटमधून. मग आम्ही दोघं गेलो. खूप जास्त गरमी, तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा केवढा, काहीतरी ड्रिंक घ्यावं लागेल. ॲज युजल मला स्ट्रॉबेरी खूप आवडते, म्हणून मी स्ट्रॉबेरी शेक घेतले आणि ह्यांनी कोला घेतले. त्यानंतर आम्ही ते एक बर्गर ट्राय केलो. ते एवढं जास्त टेस्टी होतं ना, तुम्ही बघूनच सांगू शकतो. आणि मला हे बर्गर बघून ना मला पुण्याचीच आठवण आली, कारण की मी पुण्याला गेल्यावर असं खात होते. त्यानंतर घरी आल्यावर वातावरण एवढं छान होतं, म्हणजे चहा वगैरे पिले, टाईम स्पेंड केले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. लॉट्स ऑफ